मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाडक्या भगिनींना गेल्या 3 महिन्यापासून ते जवळपास 8 महिन्यांचे त्यांचे प्रलंबित जे अनुदानाचे हप्ते आहेत रखडलेले 1,500 रुपये महिना याप्रमाणे ते त्यांना ताबडतोब त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा करून देण्यात यावे. सोबतच ज्या या लाडक्या बहिणींची योजनेची केवायसी राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींकरिता किंवा ज्या लाडक्या बहिणींना केवायसी दुरुस्त करायची आहे, ज्यांची चुकलेली आहे त्यांच्याकरिता केवायसीची वेबसाईट तात्काळ सुरू करण्यात यावी. याकरिता खऱ्या अर्थाने आता मुंबई येथे गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 3 ऑगस्ट रोज सोमवारपासूनच आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे. बघा लाडक्या भगिनींनो, ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे आपणा सर्वांकरिता, ज्याकडे आपलं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि हे जे आंदोलन आहे या आंदोलनाचं नेतृत्व विठ्ठल वंदना मधुकरराव महाले यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई येथे हे आझाद मैदानावर 3 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाच्या अगोदरच ऑलरेडी एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला होता. त्यानुसार एका महिन्यामध्ये कुठलाही म्हणजे प्रश्न जो आहे तो मार्गी न निघाल्याच्या कारणास्तव आता थेट आझाद मैदानावरच मुंबई येथून 3 ऑगस्ट पासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि गेली 2 दिवस झाले हे आंदोलन सुरूच आहे. आजही हे आंदोलन सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने या आंदोलनाच्या दरम्यान 2 दिवसा म्हणजे कालची जी अपडेट आहे त्यानुसार मंत्रालयामधील सचिव भोंडवे साहेब यांनी चर्चेकरिता आंदोलनाच्या प्रतिनिधींना निमंत्रित केलेले होते. ज्यापैकी चर्चेकरिता 2 महिला प्रतिनिधींना घेऊन जाण्यात सुद्धा आलेले होते. मात्र चर्चेदरम्यान कोणताही ठोस तोडगा निघालेला नाहीये. खऱ्या अर्थाने आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार चर्चेदरम्यान महिलांना विविध प्रश्न विचारून तो जो विषय आहे तो विषय भरकटवण्याचा प्रयत्न झाल्याचं यावेळी या महिलांनी सांगितलं. त्यावेळी महिलांनी आपण लोकवर्गणीमधून पैसे जमा करून या आंदोलनामध्ये आपण सहभागी झाल्याचं सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे. रोजंदारीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांनी आपल्या हक्कासाठी आपण मुंबई गाठल्याचे सुद्धा यावेळी सांगितलेले आहे. चर्चा निष्फळ ठरल्याने हे बघा लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने चर्चा निष्फळ ठरले हे कारण आणि सोबतच सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका न घेण्यात आलेल्या असल्यामुळे विठ्ठल वंदना मधुकरराव महाले यांनी आंदोलन मागे न घेता अधिक तीव्रतेने हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सोबतच सरकारने तातडीने केवायसीची वेबसाईट सुरू करून प्रलंबित हप्ते पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करावेत अशी आंदोलनकर्त्यांची ठाम भूमिका आहे. आता 3, 4 आणि 5 आजचा या आंदोलनाचा 3रा दिवस आहे लाडक्या भगिनींनो. बघा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीमध्ये या योजनेचा रोष दिसून येत आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे खूप साऱ्या दिवसापासून हप्ते बंद आहेत. म्हणजे लाखोच्या स्वरूपामध्ये जवळपास 60 ते 70-80 लाख लाडक्या भगिनींना वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. खूप साऱ्या लाडक्या भगिनींचे 4-4, 5-5, 8-8 महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही. त्यांना कळायला काही चुकत नाही. ज्या लाडक्या बहिणीकडून संभ्रमामध्ये चुकीच्या प्रश्नांची उत्तर देण्यात आली किंवा ज्यांच्याकडे ते केवायसी करण्याकरिता आणि केवायसी करत असताना त्या समोरच्या व्यक्तीकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यांना सुद्धा अजूनही दुरुस्तीची संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष दिसून येत आहे. आणि खऱ्या अर्थाने आता वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलनं, मोर्चे, निवेदनं आपण या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या लाडक्या भगिनींचा गर्दा होताना पाहिलेला आहे लाडक्या भगिनींनो. त्यामुळे आणि वेगळा विषय म्हणजे 2100 रुपये करावयाचं तर लांबच राहिलेला आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरलेल्या होत्या. 2100 रुपये झाले, 2100 रुपये होणार किंवा फॉर्म भरून द्या. त्यांच्याकडून सुद्धा काही ठिकाणी 500-600 रुपये घेतल्याची माहिती मिळालेली होती. तुमचे पैसे चालू करून देऊ, अशा वेगवेगळ्या गोष्टी समाज माध्यमाच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी होताना पाहावयास या अगोदर सुद्धा मिळालेल्या आहेत लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, खऱ्या अर्थाने जुलै महिन्याचा हप्ता कधी येतो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येतो, 2 हप्ते सोबत येतात का आणि काय काय होते ही अपडेट आपण ऑलरेडी घेणार आहोत. हा एक वेगळा विषय झालेला आहे. परंतु लाखो ज्या लाडक्या भगिनींचे पैसे राहिलेले आहेत, थकलेले आहेत, ज्यांना वगळण्यात आलेले आहे आणि ज्या पात्र सुद्धा आहेत त्याकरिता सुद्धा कुठे ना कुठे आवाज उठवणे, बोलणे आवश्यक आहे. त्याकरिता आपण ही मुंबईची बातमी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही आपलं या मुंबईच्या आंदोलनाकडे लक्ष लागून आहे. जसजशी महत्त्वपूर्ण अपडेट येईल, सरकारकडून परत बोलावणं होते का, काही निर्णय येते का, ठोस भूमिका घेतल्या जाते का, की हे आंदोलन अजून मोठं होते. या आंदोलनामध्ये मुंबईमधल्या सुद्धा काही लाडक्या बहिणी किती प्रमाणामध्ये सहभागी होतात, या सर्व गोष्टीकडे आपलं लक्ष लागून आहे आणि जसजशी अपडेट येईल आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील
तमाम लाडक्या बहिणींपर्यंत ती अपडेट आपण पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव कृषक भारत कलाल एन के अग्रवाल आहे, आपण करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, तुम्हाला सुद्धा पैसे या अगोदरचे आले का, नाही आले का, तुमचे किती महिन्याचे थकले, तुमची केवायसी चुकली का, तुमची केवायसी राहिली का, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्यालाही त्या आंदोलनकर्त्यांपर्यंत, त्या महिलांपर्यंत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून असून तुमच्या काय अडचणी आहेत संपर्क साधून परत एक वेळ पोहोचवता येतील, आणि त्या चर्चेदरम्यान तुमच्या वेळप्रसंगी नावासहित किंवा जिल्ह्यासहित त्या तिथे ठामपणे तुमच्या अडचणी मांडू शकतील आणि तुमच्या अडचणी दूर करण्याकरिताचा मार्ग कदाचित काढू शकतील लाडक्या भगिनींनो. याकरिता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न, शंका, कुशंका, तुमचे मार्गदर्शन, तुमचे सल्ला, तुमचं सजेशन काहीही असेल तर हमखास व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली नवीन अपडेट आणि वेळप्रसंगी जर मिळाली तर अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनी.